नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. भारताची ऑलिम्पिकमध्ये यंदाही नेहमीप्रमाणेच निराशा झाली. 1900 सालापासून ते आत्तापर्यंत भारताने 26 समर ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन फक्त 41 मेडल मिळवली आहेत. खरं तर त्याच्या दुप्पट मेडल तर अमेरिका, चीन यांनी एका स्पर्धेतच जिंकली आहेत. या निराशेमागे अनेक कारणं आहेत. जसं की राजकारण, काहीच खेळाविषयी असणारं प्रेम, खेळासाठी प्रतिकूल परिस्थिती, पायाभूत सुविधांची कमतरता. खेळाडू असो वा कोणीही, शिक्षण हा प्रत्येकाच्या आयुष्यात मूलभूत घटक आहे. मी आत्ता आपली खेळ प्रकारात असलेली पिछाडी ह्यामध्ये आपल्या शिक्षण पद्धतीचा कसा हात आहे याबद्दल बोलायला आलो आहे. भारतातील जे जे व्यक्ती इन्कम टॅक्स भरतात ते सरकारच्या टॅक्स स्लॅबनुसारच इन्कम टॅक्स भरतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का की प्रत्येक करदात्याला जेवढा टॅक्स भरायला येतो त्यावर सुद्धा अधिकचे 4% भरायला लागतात. त्याला हेल्थ अँड एज्युकेशन सेस म्हणतात. म्हणजे उदाहरणासाठी सरकारने यंदा टॅक्समध्ये जे बदल केलेत ना त्यानुसार सांगतो. एखाद्याचं 8 लाख उत्पन्न असेल तर टॅक्स येतो 30,000. पण ह्या टॅक्सवर सुद्धा अजून 4% सेस बसतो आणि अधिकचे 1200 रुपये हेल्थ अँड एज्युकेशन सेस म्हणून द्यावे लागतात. जर तुम्हाला वाटत असेल की हा सेस असतो कशासाठी, तर सिंपल गणित. तुम्ही जो नॉर्मल टॅक्स भरता, म्हणजे ह्या उदाहरणात जो 30,000 आहे त्याचा वापर सरकार कोणत्याही डिपार्टमेंटसाठी करू शकतो. पण अधिकचे घेतलेले 4% म्हणजेच या उदाहरणातले 1200 ते फक्त शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांच्या विकासासाठीच वापरले जातात. देशातल्या प्रत्येक करदात्याकडून 4% खास आरोग्य आणि शिक्षणासाठी घेतल्यानंतर ह्या क्षेत्रात तरी मोठी प्रगती आणि सर्वसामान्य खुश होण्याची अपेक्षा करदाता ठेवूच शकतो ना. पण प्रत्यक्षात काय आहे? आरोग्य क्षेत्रातील चलनवाढ म्हणजेच इन्फ्लेशन हे संपूर्ण आशिया खंडात विचार केला तर ते भारतात सर्वाधिक आहे. सरकारी दवाखान्यात ताटकळत ठेवणे, उपकरणांची कमतरता, भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टींमुळे तिकडे पाय ठेवायची सुद्धा इच्छा होत नाही. या उलट खाजगी रुग्णालयात भरपूर पैसे घेऊन सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं जातं. काय उपयोग या 4% जादा घेतल्याचा? तशीच अवस्था शिक्षण क्षेत्रात सुद्धा आहे. सरकारी शाळेतला दर्जा बघून तिथे पाल्यांना घालायची इच्छाच होत नाही आणि प्रायव्हेट शाळेत पाठवायचं म्हणजे पालकांची सगळी कमाई तिथेच संपते. शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजाच माणसाला परवडत नसतील तर खेळ असो किंवा इतर छंद याकडे लक्ष द्यायला कसं जमणार? वर्षानुवर्ष रखडलेली शिक्षक भरती, विद्यार्थ्यांची गुणवत्ता न बघता सरसकट पास करण्याची योजना, अस्वच्छता या सगळ्यामुळे सरकारी शाळांमधल्या शिक्षण दर्जावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभं राहतं. शाळेतला शिक्षक हा शिक्षक कमी आणि सरकारचा गुलामच अधिक झाला आहे. जनगणना, मतदार याद्या, गावचं सर्वेक्षण, शाळाबाह्य मुलांचा शोध, कोरोना काळात रस्त्यावर पहारेकरी अशी अनेक कामं शिक्षकाला करावी लागतात. शिक्षक वर्गात कमी आणि इतर कामातच जास्त गुरफटून जातात. जर सरकार शिक्षणासाठी अधिकचा टॅक्स गोळा करत असेल तर त्याच टॅक्समधून निवडलेल्या शिक्षकांना पूर्णपणे शिक्षण गुणवत्तेवर केंद्रित करण्यासाठी मोकळीकता द्यायला नको का? नवीन योजनेनुसार एखादा मुलगा नापास झाला तर त्याला पास होण्यासाठी 1 महिन्याचा अवधी पुन्हा मिळणार आणि त्याची लगेच परीक्षा होणार. एखादं पोरगं वर्षभर अभ्यास करून पास होत नसेल तर पुढच्या 1 महिन्यात काय वेगळा चमत्कार होणार आहे? याचं सरळ सरळ ओझं शिक्षकावर पडणार. मुलाला नापास केलं तर 1 महिना त्या मुलाकडे परत विशेष लक्ष द्या, त्यांची नोंदणी वगैरे यासाठी क्लेरिकल काम करा आणि महिन्याभराने पुन्हा परीक्षेची कटकट आलीच. हे असे नियम काढले तर कोण मुलांना नापास करून पायावर धोंडा मारून घेईल? आधीच सरकारची कामं करा आणि पुन्हा एखाद्याला नापास केलं की त्याची शिक्षा विद्यार्थ्याला कमी आणि शिक्षकांनाच जास्त. हे सगळं सरकारी पाहिलं, पण सध्या उत्साहाने सरकारी शाळेत घालणारे पालक फार दुर्मिळच असतील. पण ह्याचा फायदा घेऊन खाजगी क्षेत्रात न परवडणारी लूट होते.
पालकांचा त्यांच्या आयुष्यात जेवढा एकूण खर्च स्वतःच्या शिक्षणावर झाला नसेल, तेवढा खर्च तर फक्त एका वर्षात त्यांच्या मुलावर होत असेल. मी उदाहरणासाठी एका शाळेची फी घेतो. ज्युनियर के जीची एका वर्षाची ट्युशन फी आहे जवळपास 50,000. बरं, ही फक्त ट्युशन फी आहे. अदर दॅन ट्युशन फी हजार प्रकारचे खर्च असतात. हा बाजार एकीकडे आणि कोचिंग क्लासेस पुन्हा वेगळंच. एका क्लासची 10वीची फी 30,000 आसपास. हे 12वीचं सबस्क्रिप्शन 1,00,000 प्रति महिना. 8वीच्या क्लासची फी 23,000. हे चांगले क्लास झाले तरी साधारण ह्याच रेंजच्या आसपास सध्या शाळांचे आणि क्लासेसचे फी स्ट्रक्चर चालू आहे. हेच पैसे भरायला पालकांची नाकी नऊ होत असणार. आणि मग पुन्हा कलेकडे आणि खेळाकडे कसं लक्ष द्यायला जमणार? जर भारताला ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी दाखवायची असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात भारताचं नाव उंचवायचं असेल, तर सरकारी शाळांचा दर्जा सुधारलाच पाहिजे आणि पालकांची होत असलेली लूट थांबवली पाहिजे. जेणेकरून शिक्षणाचा खर्च हलका झाला तरच पालक त्यांच्या मुलांच्या इतर कलागुणांकडे लक्ष देऊ शकतात. ही सगळी अपेक्षा सरकारकडून ठेवण्यामागचं साधं कारण म्हणजे टॅक्सवर पुन्हा घेत असलेला सेस. मला वाटत नाही बऱ्याच जणांना आत्तापर्यंत हे माहीतही होतं की सरकार जो टॅक्स स्लॅब आपल्याला सांगतो तितकंच टॅक्स आपल्याला भरायचा नसतो, तर येणाऱ्या टॅक्सवर पुन्हा प्रत्येक करदाता 4% भरतो. आणि हा वाढीव 4% फक्त शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी. आता तुम्हीच सांगा, किती जण ताप आल्यावर सरकारी दवाखान्यात जाता? किती जण आपल्या नातेवाईकांना शाळा सजेस्ट करताना सरकारी शाळेत जाण्याचा सल्ला देता? किती पालकांना आपल्या मुलांच्या खर्चाचं खरंच ओझं होत नाही? आणि किती मुलं टॅलेंट असून सुद्धा या सिस्टीमच्या दबावामुळे त्यांना जे हवंय ते बनू शकत नाहीत? धन्यवाद.